1.5 वर्षापूर्वी पक्ष स्थापन करून थेट सत्ता काबीज करणारा थलपती विजय यासाठी विकी हा पक्ष भारतातील पहिला पक्ष ठरला। पण या सगळ्या विजयात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे रिक्षा चालक असलेला के विजय धामू याची। पेशानं ऑटो चालक असलेला उमेदवार के विजय धामू याला जनतेने कौटुंबिक वारसा नसताना आणि मोठ्या नेत्यांना नाकारत थेट आमदार केलं। विजयने घोषणा केली होती की माझा पक्ष सामान्यांचा असेल आणि त्याने ते करून दाखवलं। या निवडणुकीत रायपुरम मतदारसंघातून विजयनं एका ऑटो रिक्षा चालकाला म्हणजे के विजय धामू या सामान्य माणसाला तिकीट दिलं। पण त्याच्या विरोधात दुसऱ्या बाजूला तामिळनाडूच्या राजकारणातलं अतिशय मोठं नाव माजी मंत्री डी जयकुमार आणि डीएमकेचे जुबेर खान होते, ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आणि राजकीय वारसा होता। पण जो माणूस कालपर्यंत प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रिक्षा चालवत होता त्याला थलपती विजयनं विधानसभेचं तिकीट दिलं। एक सामान्य रिक्षावाला आमचं काय भले करणार असं म्हणणाऱ्या विरोधकांना जनतेने मतपेटीतून उत्तर दिलं। निकाल लागला आणि एका सामान्य घरातील मुलगा के विजय धामू याने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विधानसभेत पोहोचला आणि हे सिद्ध केलं की आता राजाचा मुलगा राजा होणार नाही, तर जो पात्र असेल तोच विधानसभेत जाईल। या विजयामुळे तामिळनाडूमध्ये आता घराणेशाहीला मोठा धक्का बसला। मंडळी, विजयच्या रूपानं तामिळनाडूमध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बाबतीत नवीन बदल पाहायला मिळतील अशी आशा जनतेला आहे। तर तुम्हाला काय वाटतं, सर्वसामान्य माणसाने राजकारणात येणं गरजेचं आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा।